मसालेदार आणि चीजने भरलेला टोस्ट तुम्ही कधी खाल्लाच नसेल. फक्त 5 मिनिटात हा लोडेड टोस्ट तयार होतो. विश्वास नाही बसणार. बाहेरून क्रिस्पी, आतून मसालेदार आणि चीजने भरलेला हा टोस्ट एकदा खाल्लात ना तर तुम्ही परत परत बनवाल. झटपट नाश्त्यासाठी असा हा चीजी मसाला टोस्ट परफेक्ट आहे. मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. गॅसवर पॅन ठेवून तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, क्रश केलेले धने, क्रश केलेली बडीशेप आणि हे एकदम मीडियम फ्लेमवर छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित परतवल्यानंतर त्यामध्ये उकळलेला बटाटा आणि गार केलेला इथे बटाटा वापरायचा आहे. मी इथे मोठ्या साईजचा एक बटाटा वापरला आहे. तो व्यवस्थित आपल्याला हाताने क्रश करून टाकायचा आहे. त्यानंतर चिली फ्लेक्स, गरम मसाला, चाट मसाला टाकायचा आहे. इथे हळद लागेल आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ. मी इथे चिली फ्लेक्स वापरलेले आहे. तुम्ही त्याऐवजी तिखट किंवा हिरव्या मिरच्याही वापरू शकता. आमचूर पावडर टाकली तरी चालेल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून यामध्ये लिंबाचा रस आणि फ्रेश आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये. आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं चटपटीत मसालेदार टेस्टी आपलं इथे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता त्यानंतर आपण बाकीची तयारी करून घेऊ. तोपर्यंत ही स्टफिंग गार व्हायला ठेवूया. मी इथे लेफ्टओव्हर ब्रेडचा वापर करत आहे. त्यासाठी मी त्याला स्टीम करून घेते. तुम्ही फ्रेश ब्रेड वापरले तर तुम्ही त्याला स्टीम करायची गरज नाही. आता इथे आपण ब्रेड कट करून घेऊया. एका पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. बघा, एका साईडनी असं तिरपं आपल्याला चाकू ठेवून हे ब्रेड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडनी आपल्याला परत तिरपं असं कट करून घ्यायचं आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला चारी साईडनी असं तिरपं कट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण स्वस्तिक काढतो ना त्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. आणि दोन्ही कटच्यामध्ये आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे. आता इथे आपले ब्रेड व्यवस्थित कट करून तयार झाले आहेत. आता आपण याला स्टीम देऊया. त्यामुळे हे थोडे सॉफ्ट होतील आणि आपल्याला वापरायला इझी जातील. आणि हे ब्रेड स्टीम व्हायला 2 ते 3 मिनटं लागतात. खूप वेळ लागत नाही. तोपर्यंत आपण गार्लिक बटर इथे तयार करून घेऊया. त्यासाठी मेल्टेड बटर घ्यायचं, चॉप केलेला गार्लिक घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स. मी इथे चिली फ्लेक्स थोडेसेच वापरले. तुम्हाला स्पायसी आणखी पाहिजे असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स आणखी वाढवू शकता. त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं गार्लिक बटर तयार झालेलं आहे. आता आपण जे ब्रेड आपण स्टीमला ठेवले होते ते बघून घेऊया. ते पण व्यवस्थित स्टीम झाले असतील. ब्रेड हलकेसे थंडे होईपर्यंत गॅसवर जाडबुडाची कढई ठेवायची. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मिठावर आपल्याला एक स्टँड किंवा वाटी ठेवली तरी चालेल. त्यानंतर कव्हर करून आपल्याला मीडियम फ्लेमवर कढई आपल्याला 10 ते 15 मिनटं प्रीहीट करून घ्यायची. त्यानंतर जे ब्रेड आपलं आहे ते हलकंसं थंड झालं आहे. त्यावर आपण जे गार्लिक बटर तयार केलं होतं ते व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. ब्रेडच्या मध्यभागी चटपटीत मसाला ठेवायचा आणि जे आपण कट केलं होतं जे पहिलं टोक आहे त्या पहिल्या टोकाला दुसऱ्या टोकाने कव्हर करायचं आणि दुसऱ्या टोकाला तिसऱ्या कटनी कव्हर करायचं आहे आणि तिसऱ्या कटला चौथ्या टोकाने कव्हर करायचं आहे. आणि जे चौथं टोक आहे ते पहिल्या टोकाच्या आपल्याला आतमध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. आता या पद्धतीने आपलं इथे ब्रेडचं फ्लावर तयार झालं आहे. त्यानंतर इथे भरपूर चीज टाकायची, तुम्हाला आवडते तेवढी. त्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकायची आहे. चीज मसाला ब्रेड तयार आहे. त्यानंतर मी एका प्लेटला तेलाने ग्रीस करून त्यावर बटर पेपर ठेवला आणि पेपरलाही थोडंसं तेलाने ग्रीस केलं. त्यावर हे आपल्याला ब्रेड तयार केलेले ठेवायचे आहे आणि प्रीहीट कढईमध्ये 10 ते 15 मिनटं बेक करायचं आहे. म्हणजे ब्रेडही आपले छान क्रिस्पी होतील आणि जी चीज आहे ती पण छान व्यवस्थित मेल्ट होईल. आणि तुम्ही अवनमध्ये बनवत असाल तर प्रीहीट अवनला 180 डिग्रीला हे बेक करायचं. तुम्ही एअर फ्रायरमध्ये पण हे बनवू शकता. त्यानंतर आता इथे आपले ब्रेड छान क्रिस्पी इथे तयार झालेले आहेत.
आता हे ब्रेड आपण बाहेर काढून घेऊन हलकेसे थंड करायचे. त्यानंतर आपण हे ब्रेड सर्व करूया. आणि सर्व करताना तुम्ही हिरवी चटणी किंवा मेयोनीज अथवा टोमॅटो केचपसोबतही हे सर्व करू शकता. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम छान सॉफ्ट मसालेदार असे हे ब्रेड तयार होतात. तुम्ही स्टफिंगमध्ये शिमला मिरची, कॉर्न, पनीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे स्टफिंगला थोडंसं चेंज करू शकता. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. तुमच्याकडे किटी पार्टी असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी असो, ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.